श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वर्ल्ड बँक अर्थात जागतिक बँकेनं दक्षिण आशियाच्या आर्थिक स्थितीवर आधारित वर्ष 2023 साठीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं वाढतं महत्त्व आणि भारताकडून व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, जागतिक बँकेनं दक्षिण आशियाई देशांच्या आर्थिक स्थितीवर आधारित आपला अहवाल नुकताच जाहीर केला. दक्षिण आशियातल्या देशांचा आर्थिक विकासाचा दर हा जगाच्या इतर भागातील देशांच्या आर्थिक विकासाच्या दराच्या तुलनेत अधिक राहील, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. चीनचा विकास दर पुढील वर्षात कमी राहणार असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं असून त्याचा परिणाम दक्षिण आशियातील अन्य देशांवर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक बँकेच्या या अहवालाविषयी अर्थतज्ज्ञ मुकेश सोथानी यांच्याकडून जाणून घेऊया. नुकतंच जागतिक बँकेने जागतिक वातावरणाच्या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर एक अहवाल काल प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी दक्षिण आशिया खंडातील देश आणि भारत यावर आपला दृष्टिकोन प्रसिद्ध केला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रामुख्याने अफगाणिस्तान सोडून मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांचा तुलनात्मक अभ्यास बघता या देशातील अर्थव्यवस्था सरासरी 5.8% भविष्यात वाढेल असे अपेक्षित आहे. जगातील इतर कोणत्याही विकसनशील देशापेक्षा दक्षिण आशिया देशांची वाढ जास्त आहे, परंतु कोरोना महामारीच्या पूर्वी असलेल्या वेगापेक्षा ही वाढ कमी आणि अपेक्षित विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुरेशी वेगवान नाहीत असे दिसते आहे. 2024-25 मध्ये या वाढीचा वेग मंदावण्याचा अंदाज सुद्धा जागतिक बँकेने नमूद केला आहे. मॉनिटरिंग टायटनिंग, ज्याला आपण आर्थिक घट्टपणा, फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणजे वित्तीय एकत्रीकरण आणि रिड्युसिंग ग्लोबल डिमांड म्हणजे कमी झालेल्या जागतिक मागणीच्या संयोजनामुळे झालेला क्रियाकलाप अशी प्रमुख कारणे यात आपल्याला दिसत आहेत. 2022 मध्ये दक्षिण आशियातील देशांमधील सरकारी कर्ज 2022 मधील जीडीपीच्या सरासरी 86% होते. चीनच्या आर्थिक वाढीतील मंदीमुळे आणि हवामान बदलांमुळे नैसर्गिक आपत्तीत वारंवार वाढ आणि तीव्र झाल्यामुळे या प्रदेशातील देशांवर नकारात्मक परिणाम झालेला दिसतो आहे आणि ते वाढू शकते असा जागतिक बँकेने अंदाज वर्तवला आहे. जागतिक बँकेचे दक्षिण आशियासाठीचे उपाध्यक्ष मार्टिन रायसर यांच्या मते दक्षिण आशिया स्थिर प्रगती करत असताना या प्रदेशातील बहुतेक देश उच्च उत्पन्नाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्या इतपत वेगाने वाढत नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी दक्षिण आशियातील देशांनी तातडीने वित्तीय जोखमीचे व्यवस्थापन करणे आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे गरजेचे आहे असे नमूद केले. तसेच जागतिक ऊर्जा संक्रमणामुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्यासहित जीडीपी ग्रोथला फोकस करण्याची गरज आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले. भारतापेक्षा मालदीवमध्ये उत्पादन वाढीचा वेग जास्त दिसतोय. नेपाळमध्ये सुद्धा वाढीचा वेग सुधारू शकतो, कारण या दोन्ही देशांनी पर्यटनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. चलन संकटामुळे या प्रदेशातील अनेक देश आज त्रस्त आहेत. विशेषतः पाकिस्तान आणि बांगलादेशात परिस्थिती फार गंभीर आहे. विकासाचा दर बांगलादेशात 5.6% कमी होईल, तर पाकिस्तानमध्ये फक्त 1.25% जीडीपी ग्रोथ दिसतो आहे. श्रीलंका गंभीर मंदीतून बाहेर येताना दिसतोय आणि ही समाधानकारक गोष्ट आहे. आजही विकसित देश विकसनशील देशांना अतिरिक्त ओझे म्हणून समजतात. भविष्यात या देशात रोजगार वाढीच्या प्रचंड संधी दिसत आहेत. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी या देशात गुंतवणूक वाढविल्यास कमी खर्चात जास्त उत्पादकता आणि जास्त नफा मिळू शकतो. दक्षिण आशिया देशात ऊर्जेची तीव्रता जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे. यासाठी अधिक प्रगत ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे आणि यामुळेच एक गुंतवणूक सल्लागार म्हणून ऊर्जा क्षेत्रात प्रचंड गुंतवणुकीची संधी दिसते आहे. जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ फ्रान्झिका ओन्स जॉर्ज यांच्या मते ऊर्जा कार्यक्षमतेतील सुधारणा दक्षिण आशियातील देशांना पर्यावरण आणि आर्थिक दोन्ही उद्दिष्टांसाठी प्रगतीची संधी निर्माण करून देते आहे. हवामान बदल, साथीचे रोग आणि देशातील आपसातील संघर्ष यामुळे विकसनशील देशातील अर्थव्यवस्था वाढीचा वेग कमी झाला आहे.
वाढते कर्ज, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कमी झालेली गुंतवणूक आणि गरिबी तसेच लोकसंख्या या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. थोडक्यात 6% कमी दराने दक्षिण आशिया यावर्षी इतर कोणत्याही विकसनशील देशांपेक्षा वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. शाश्वत रोजगार, वित्तीय जोखीम व्यवस्थापन करणे, दीर्घ कालावधी दृष्टिकोनातून जीडीपी ग्रोथला प्राधान्य देऊन राजकोषीय घाटा कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कमी प्रदूषण, इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, प्रगत ऊर्जा तंत्र आत्मसात करणे आणि असुरक्षित कामगारांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी दक्षिण आशिया खंडातील देशांनी पावले उचलण्याची गरज आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील भूसंघर्ष, अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि चीनची वेगवेगळ्या दक्षिण आशियातील देशातील घुसखोरी याला आळा घालण्याची आता गरज आहे. नेपाळने चीनची मदत घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. पाकिस्तानने सुद्धा आपला देश चीनला कर्जाच्या मोबदल्यात विकला आहे असे उद्गार ऐकू येतात. श्रीलंका वेळीच सावरला. बांगलादेशाला आता भारताचे महत्त्व कळाले आहे. भूतान नेहमीच भारताला जवळ करतो, परंतु खरंच आपण त्याच्या जवळ आहोत का, त्याच्या खास मर्जीत आहोत का, हे आता जाणून घेण्याची गरज आहे. भविष्यात सार्क कंट्रीच्या माध्यमाने आर्थिक विकास आणि प्रादेशिक एकात्मता याला प्रोत्साहन देऊन दक्षिण आशियाई मुक्त व्यापार वाढवण्याची गरज आहे. भारताने आपल्या सर्व शेजारील राष्ट्रांना मदत नेहमीच केली आहे आणि तो करत राहील. फक्त या इतर राष्ट्रांना त्याची किंमत केव्हा कळेल हाच प्रश्न भेडसावतो आहे. श्रोते हो, दक्षिण आशियातील एकूण देशांमध्ये भारतीय आर्थिक व्यवस्थेचा विकास दर सर्वाधिक राहील असा अंदाज जागतिक बँकेनं आपल्या अहवालात वर्तवला आहे. या अहवालानुसार G20 राष्ट्रांमध्ये भारताचा आर्थिक विकास दर दुसऱ्या स्थानी आहे. जगातल्या अन्य देशांमध्ये मंदी सदृश स्थिती असताना भारतीय आर्थिक विकास दर पुढील काळात समाधानकारक म्हणजेच वर्ष 2023-24 करता भारताचा जीडीपी दर 6.3% राहील असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. याविषयी अर्थतज्ज्ञ वरदराज बापट यांनी नोंदवलेली निरीक्षणं ऐकूया. जागतिक बँक यांनी अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे जो दक्षिण आशियाई देशांच्या बाबत आहे आणि विशेषतः भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे भारताच्या जीडीपीचा वाढीचा दर हा 6.3% असेल असा एक अंदाज या अहवालामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. 6 महिन्यापूर्वी जो अहवाल केला होता तोच अंदाज त्यांनी पुन्हा एकदा रिपीट केलाय आणि जेव्हा जगभरातल्या बहुतेक अर्थव्यवस्था आज अडचणीत आहेत तिथे भारताची अर्थव्यवस्था 6.3% वाढतीये ही आपल्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे. जगाचं जे ॲव्हरेज ग्रोथ आहे त्याच्या जवळजवळ ही दुप्पट आहे आणि मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असा भारतीय अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला जातोय. त्याच्यामध्ये विशेषतः सेवा क्षेत्र हे जवळजवळ 9% वाढ दाखवत आहे. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याची वाढ थोडीशी स्लो आहे. शेतीची वाढ ही साधारणपणे समाधानकारक आहे आणि आगामी काळामध्ये पाऊस जर समाधानकारक पद्धतीने पडला तर शेतीची वाढ थोडीशी अधिक चांगली सुद्धा होऊ शकेल जागतिक बँकेच्या अहवालापेक्षा. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे थोडंसं पाहिलं तर चीनची अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत आली आहे. गेली जवळजवळ 20 ते 25 वर्ष चीनचा वाढीचा वेग प्रचंड होता, पण आता मात्र तिथली अनेक शहरं ओस पडली आहेत. औद्योगिक उत्पादन घटलंय. चीनचा जो स्ट्रॉंग पॉइंट किंवा त्यांची जी स्ट्रेंथ होती ती खूप मोठ्या निर्यातीत होती. ती निर्यात काहीशी घटलेली आहे आणि मोठ्या अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये अमेरिका किंवा युरोप याही अर्थव्यवस्था थोड्याशा स्लो डाऊन मध्ये आहेत. या जागतिक घडामोडीचा भारतावर परिणाम असा आहे की एक म्हणजे नकारात्मक परिस्थितीत सुद्धा भारत चांगल्या प्रकारे परफॉर्म करतोय हे आनंदाचं आहे. चिंतेची बाब थोडीशी अशी आहे की आपला निर्यात जी आहे जी गेल्या वर्षभरात खूप वाढली होती चांगल्या प्रकारे, कदाचित त्याला खीळ बसू शकते कारण जागतिक बाजारामधली डिमांड ही थोडीशी मंदावल्यासारखी आपल्याला आता दिसते. पण अनेक वर्षामध्ये आपला बॅलन्स ऑफ ट्रेड फारच निगेटिव्ह असायचा, म्हणजे 4 ते 5% निगेटिव्ह असायचा. सध्या तो 1.5 ते 2% निगेटिव्ह अशा परिस्थितीमध्ये आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट ची मात्र परिस्थिती चांगली आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते. म्हणजे दरवर्षी जवळजवळ 9% विदेशी गुंतवणूक भारतामध्ये येणारी त्याच्यामध्ये वाढ होतीये जी खूप सकारात्मक गोष्ट आहे. आणि गेल्या साधारणपणे 7-8 वर्षामध्ये
अनेक महत्वाचे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. दुसऱ्या बाजूने महत्वाचे पॉलिसी डिसिजन्स घेण्यात आले आणि त्याचा लाभ आपल्याला आता दिसतोय. कारण एकंदर जगामध्ये एक सक्षम अर्थव्यवस्था आणि एक जास्त मजबूत देश म्हणून भारताची इमेज आता निर्माण होते. मग त्याच्यामध्ये चांद्रयान आहे किंवा ज्याच्यामध्ये इतर अनेक घडामोडी भारताची ताकद दिसून आल्यामुळे विदेशी गुंतवणूकदार आज चांगल्या संख्येने भारताकडे वळतायत आणि त्यामुळे भारतामधले उद्योग सेवा क्षेत्र वाढायला मदत होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे रोजगाराच्या संधी सुद्धा वाढतील आणि जीडीपीचा दर सुद्धा वाढेल असं मला वाटतं. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला या सकारात्मक घडामोडी दिसून येतील. एक महत्वाचा बदल म्हणा किंवा विकास गेल्या काही वर्षात करण्यात आला. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, अनेक ठिकाणी नवे रस्ते, पूल, मेट्रो किंवा रेल्वेचं नेटवर्क अधिक सक्षम करण्यात येत आहे आणि त्यामुळे लॉजिस्टिक्स इंडस्ट्री खूप चांगली डेव्हलप होते आणि आपल्या निर्यात वाढीवर विशेषतः औद्योगिक उत्पादनाच्या निर्यातीसाठी त्याचा खूप उपयोग होईल. सेवा क्षेत्रातली निर्यात सुद्धा वाढते आणि त्याच्यासाठी आपलं मजबूत होत जाणारं इंटरनेटचं किंवा अशा प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे टेलिफोनचं, त्याचा निश्चितपणे फायदा होईल. एक थोडासा काळजीचा विषय गेल्या वर्षामध्ये होता तो म्हणजे वाढती महागाई. कारण पॅन्डेमिक नंतर जशी अर्थव्यवस्था सुधारली तशी त्याच काळामध्ये थोडीशी महागाई जी आहे ती वाढली. 5% वर पोहोचली महागाई. पण आता मात्र महागाईमध्ये थोडासा सुधारणा आपल्याला होताना दिसते. गेल्या वर्षभरात महागाईचा वाढीचा दर थोडा कमी झालाय आणि आगामी काळात देखील तो कमीच राहील अशी अपेक्षा आहे. महागाईशी जोडलेले असतात ते व्याजाचे दर. व्याजाचे दर वाढल्यामुळे कंपन्यांच्या वाढीवर थोडासा नकारात्मक परिणाम होतो. गेल्या वर्षभरात जे दिसून येत होतं, आता मात्र हे व्याजाचे दर थोडेसे स्टॅबिलाइज झालेत आणि यापुढे त्या आणखीन वाढणार नाहीयेत असं आपल्याला दिसतंय. एकंदरच जागतिक अर्थव्यवस्था ही पॅन्डेमिक किंवा कोरोनाच्या महामारीमुळे खूप त्याच्यावर परिणाम झाला होता. गेल्या वर्षभरात ती थोडीशी रिबाउन्स झाली, म्हणजे पुन्हा एकदा ती सुधारली. पण त्या कोरोना काळात घेतलेली मोठी कर्ज आणि अर्थव्यवस्थेला बसलेला झटका यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पुढची 1-2 वर्ष काहीशी मंदावलेली असेल असं दिसतंय. पण त्याच्यामध्ये भारताचा मात्र फारच चांगला परफॉर्मन्स आहे आणि त्याचा लाभ सर्व भारतीयांना दिसेल. महाराष्ट्राला तो विशेष दिसेल कारण सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र खूप आघाडीवर आहे आणि आत्ताही अनेक रोजगार सेवा क्षेत्रात होत आहे. आगामी काळातही नवे रोजगार या क्षेत्रात तयार होतील असं दिसतंय आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी ही दोन्ही क्षेत्र सर्वसाधारणपणे चांगल्या प्रकारे परफॉर्म करतील असं दिसतंय आणि असा एक साधारण आढावा भारताच्या अर्थव्यवस्थेचा आता आपल्याला घेता येईल. श्रोते हो, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात पहिल्या तिमाहीत बँक ऋणमध्ये 15.8% वाढ नोंदली गेली आहे. G20 शिखर परिषदेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची जगाला झालेली ओळख, भारतीय उद्योग क्षेत्राचा होत असलेला विकास, गुंतवणुकीसाठी भारताला मिळणारं प्राधान्य यामुळे भारतात भविष्यात गुंतवणुकीत वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात जगातल्या आर्थिक दबदबा असलेल्या देशांमध्ये मंदी सदृश्य स्थिती निर्माण होण्याचे संकेत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख मात्र चढाच राहणार असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे.